क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तहसील कार्यालयात 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची घटना समोर आली। प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना काही तांत्रिक त्रुटी किंवा नियोजनातील अभावामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। या गंभीर प्रकारामुळे उपस्थित पत्रकारांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे। राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी असताना शासकीय कार्यालयातच असा हलगर्जीपणा झाल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।